सेव गाजा, सेव मुंबरा, सेव गोमांस, सेव गोमांस खाणारे मुल्ले सगळ्यांना वाचव रे बाबा. जितेंद्र आव्हाड सगळ्यांनाच वाचव. त्यांचा तारणहार बन, पुन्हा पुन्हा मुंबऱ्यातून निवडून ये. लोकसभेला आपल्या देशातली एक जमात जाणीवपूर्वक एकवटली होती आणि त्यांच्या 22-25 करोडच्या लोकसंख्येनं रांगा लावून लावून मतदान केलं, जे हिंदू विरोधात होतं. त्याचा परिणाम आपण पाहिला आहे. अगदी महाराष्ट्रातल्या मालेगावसारख्या जागेवरचा मतांचा खेळ दक्षिण मुंबईतल्या वायकळ्यात जशा जाळीदार टोप्या बाहेर पडल्या, रांगा लावून मतदान केलं. मानखुर्द, कुर्ला, वांद्रे, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर या सगळ्याच भागांमध्ये जे मतदान झालं ते या मंडळींच्या धर्मगुरूंनी म्हणजे त्या मुल्ल्या मौलवींनी काढलेल्या फतव्यांच्या दहशतीवर झालं. आणि अनिल देसाईंसारखे लोक निवडून आले. त्यामुळं ज्या अनिल देसाईंनी आयुष्यात कधी ग्रामपंचायत देखील लढवली नव्हती, त्या अनिल देसाईंनी लोकसभेला राहुल शेवाळेंसारख्या तगड्या उमेदवाराला हरवलं, ते याच हिरव्या मतांच्या जोरावर. आता आपल्या मतांची हिरवाई, आपली ताकद समजून चुकलेले हे लोक, जे कधी काँग्रेस तर कधी समाजवादी अशा भुरट्या पक्षांच्या दावणीला बांधलेले होते, ते लोकसभेला चक्क मुस्लिम हृदय सम्राट जनाब उद्धव ठाकरे, काही लोक त्यांना उदय ठाकरे, उदय साहेब म्हणतात, या उदय साहेब ठाकरे यांच्या मशालीला मत देऊन मोकळे झाले. पण असं दुसऱ्याच्या वळचणीला राहून आपल्या जमातीचं हित जोपासलं जाणार नाही हे ज्यांच्या लक्षात आलं आहे त्या लोकांनी, म्हणजे जसं की वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला संसदेत विरोध करायचा सोडून मुस्लिम हृदय सम्राटांचे खासदार सभागृह सोडून पळालेले पाहिले, तेव्हा या मंडळींना आपण एका धोकेबाज नेत्यांच्या नकली मुस्लिम प्रेमाला बोललो आहे, बेगडी मुस्लिम प्रेमाला बोललो आहे, लक्षात आलं. मग यातूनच काही मंडळी थेट मातोश्रीवर पोहोचली. त्यांनी मातोश्रीच्या अंगणात निदर्शनं केली, उद्धव ठाकरे गद्दार आहे अशा घोषणा दिल्या. पण हे एवढंच करून सगळं काही शांत झालं आहे असं नाही आहे. तर मुसलमानांमधले मोहम्मद अली जिना आता जागे झालेले असं दिसू लागले. तसं जिन्नांना त्यांच्या लोकांसाठी स्वतंत्र पाकिस्तान हवा होता, तसाच आताच्या काही आधुनिक जिन्नांना हिंदुस्थानातच स्वतःच्या जातभाईंसाठी स्वतंत्र असे मतदारसंघ हवे आहेत. पण ते निवडणूक आयोगाच्या आरक्षणाच्या एकूणच आकृतीबंधात बसत नाहीत आणि त्यामुळं सध्या तरी शक्य नाही आहे तसं काही होणं. मुसलमानांसाठी राखीव मतदारसंघ शक्य नाही. तर जे राजकीय पक्ष मुसलमानांच्या मतांवर जिंकून येतात त्यांनी त्यांच्या उमेदवार यादीत एक ठराविक टक्का मुस्लिम उमेदवारांसाठी राखीव ठेवावा, या मागणीसाठी अलीकडे काही लोक प्रचंड आक्रमक झालेले दिसले. कोल्हापुरात तर तसे बॅनर होर्डिंग लावून त्यांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतलं. आमच्या कोल्हापूरकर मित्रानं एका मला फोन केला होता, तेव्हा हा विषय निघाला तर त्यानं माझ्या शब्दात यावर सहज एक टिप्पणी केली होती. दादा, अहो या कांड्या काय बी मागायला आहेत की हो. मी काय म्हणालो आहे यासनी, या लसणीच्यासनी कशाला हवाय टोपीवाला आमदार, जाळीदार टोपीवाला आमदार. तो एकटा जितुद्दीन अवलिया पुरेसा नव्ह का यांच्यासाठी? बातमी दम आहे नाही का? एकटा जितुद्दीन अवलिया असं काय करतोय की तो पुरेसा आहे या सगळ्या मुसलमानांसाठी? पूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळात हुसेन दलवाई, ते टोपीवाले निहाल अहमद, अबू आझमी असे बरेच मुसलमान सदस्य निवडून यायचे, जे मुस्लिमांचे मसीहा असायचे सभागृहात आवाज उठवण्यासाठी. एक गठ्ठा मुस्लिम मतांचा या मंडळींना माज होता, आहे आणि यापुढेही तो अधिक तीव्रतेने वाढत जाणार आहे. मागे 2009 साली असाच मुसलमानी माज विधानमंडळात दाखवणाऱ्या आणि मराठीत शपथ घेणार नाही, वंदे मातरम म्हणणार नाही असं फुशारक्या मारणाऱ्या अबू आझमीला याच सभागृहात मनसेच्या आमदारांनी चोपला होता. हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात असेलच. पण दुर्दैवानं मनसेसारखा एखादा असा पक्ष जो हिंदुत्व किंवा मराठी अस्मिता याच्या विरोधाला किंवा यांच्या विरोधात जाणाऱ्या विरोधकांना थेट काउंटर करायचा किंवा तशी एक शक्ती, काउंटर करणारी शक्ती ही विधिमंडळात पुढे क्षीण होत गेली. त्यामुळं तसे प्रसंग खळखट्याकवाले विधिमंडळात काही दिसले नाहीत पुढे. असो, पण परवा एक घटना घडली, ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो मी इथे दाखवत नाही आहे, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्या घटनेतून आमच्या त्या कोल्हापूरकर मित्राचं म्हणणं कसं अधोरेखित झालं तेच मला आता तुमच्यासमोर मांडायचं. रेल्वेतून धुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला तो मुस्लिम आहे म्हणून काही हिंदू तरुणांनी चोप दिला असं पसरवलं जाते. पण हा मुस्लिम ज्येष्ठ नागरिक हिंदूंच्या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये भर गर्दीत रेल्वेतून किलोभर क्षमतेचे 2-2 डबे भरून
गो मॉम्स घेऊन प्रवास करताना पकडला गेला आणि त्याला त्याच्या वयानुसार सन्मानानं न वागवता आमच्या पोरांनी क्रूरपणे हिंसा करत मारलं, चामटवलं. बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये जसं आमच्या हिंदूंना जिवंत जाळतात, आमच्या आया बहिणींवर रेप होतात, तसं साधं सोपं प्रेमळ कृत्य न करता प्रचंड क्रूरतेने त्या म्हाताऱ्याच्या कानपटात मारली, चोपला त्याला. त्याचा मोबाईल काढून घेतला. त्याला मारहाण होत असताना म्हणे त्याच्या खिशातले लाखो रुपये गहाळ झाले. हा दुसरा अलिबाबाच जणू खिशात लाखो रुपये घेऊन फिरतो. बरं, हे बैलाचं मटण हा आपल्या लेकीसाठी घेऊन चालला होता. तर मध्येच हे नतद्रष्ट हिंदू तरुण कडमडले आणि त्याच्याकडचं गोमांस जप्त झालं. बिचारा चालला होता लेकीसाठी घेऊन. या सगळ्या घटनेला मॉब लिंचिंग असं म्हणतात. हे मॉब लिंचिंग अल्पसंख्य मुसलमानांसोबत इथले बहुसंख्य हिंदू करतच असतात सातत्याने. त्यांना शिक्षा व्हायला हवी, मायलॉर्ड, शिक्षा व्हायला हवी. हरामखोरांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. पण कसं आहे, हे राज्य कंट्रोल करतात मोदी शहा, सत्ता भाजपची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. मग हिंदूंवर कोण कसा कारवाई करेल, नाही का? तर हा असा कांगावा करत सगळ्यात आधी जर कोण त्या चिच्च्याच्या मदतीला धावला असेल तर तो मुंब्र्याचा आमदार जितुद्दीन आव्हाड. पोलीस ठाण्यात बसून शिव्या घालून, DCPला शिव्या घालून त्याने आपल्या जातभाईंचा कैवार घेतला. पोलिसांना कायदा शिकवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवला, सुमोटो कारवाई व्हायला हवी म्हणतो. हे तिथल्या अधिकाराला, म्हणजे त्या सगळ्या अधिकारी वर्गांना पटवून देत त्या दंगेखोर हिंदू तरुणांना फुटकळ कारवाई करत ज्यांनी सोडून दिलं होतं त्यांना पुन्हा पकडून त्यांच्यावर BNS 302 आणि BNS 311 ही 2 अधिकची कलमं लावून त्यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा आत टाकायला लावलं. ते या शेव गाजावाल्या आवाडाने. आमचा श्रावण आहे म्हणजे समोरचा माणूस कोणाला मुसलमान आला की नाही, हिंदू मुस्लिम हेट आला की नाही, मग तुम्ही हेट क्राईम का नाही रजिस्टर करायला सांगत? मी त्या बाईला दोष देणार नाही. आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला पुरावे लागत नाही. अकॉर्डिंग टू द जजमेंट ऑफ पार्टीवाला यू हॅव टू सुमोटो रजिस्टर हेट क्राईम. त्यांचा शब्द आला की क्राईम रजिस्टर करा. काय कोणाचे तुम्ही एव्हिडन्सेस आणि विटनेसेस जमा करत बसू नका. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, मग का नाही घेतला तुम्ही हेट क्राईम? तपासा अंती. अरे तपासा अंती. आज सत्तेत अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ यांच्यासारखे मुस्लिम मंत्री असतानाही मुसलमानांचा छळ होत असेल तर त्यांचा एकमेव बाप आहे जो मुंब्र्याला बसतो. त्याचं नाव डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड, ज्याला आपण जितुद्दीन अवलिया म्हणतो. एका मुसलमान गोमांस भक्षकाला झालेली मारहाण सहन न होणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा हा आक्रमकपणा बांगलादेशातल्या हिंदूंवर तिथल्या मुसलमानांनी जे अनन्वित अत्याचार केले तेव्हा कुठे गेला होता? बंगालमध्ये संदेशखाली असो की ते पोशेखाली नावाचं एक गाव जिथं आदिवासी महिलांना मुस्लिम खाण मालक गुलामांसारखं वागवतात, त्यांचं लैंगिक शोषण करतात, गरोदर महिलांना मारून जंगलात जाळून टाकतात, त्यांच्याबद्दलही जितेंद्र आव्हाडांनी कधीतरी पोलीस ठाण्यात जाऊन आपली कळकळ दाखवायला पाहिजे. तिथल्या ममता बानोच्या बंगाली पोलिसांना हे BNS 302 किंवा BNS 311 कलम काय आहे, कशासाठी लावतात हे माहीतच नसेल. पण मला वाटतं मॉब लिंचिंगचं सोडा, एकटा मुसलमान आमच्या शेकडो हिंदू महिलांना टाचेखाली चिरडतोय तिकडे बंगालात, त्याला कुठलं कलम लावायचं? आव्हाडांचा कायद्याचा अभ्यास दांड काय, तसा त्यांचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, संस्कृत सगळंच अभ्यास दांड काय. भगवद्गीता तर अख्खी तोंडपाठ आहे त्यांना. ऐका. तर त्यांच्यापेक्षा जास्त गीता मला तोंडपाठ आहे. यदा यदासी धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अख्खी गीता तोंडपाठ म्हणण्याचा शक्ती आणि तेवढं आम्हाला पण शिकवलंय आमच्या आई वडिलांनी. जरूर म्हणून या आता. म्हणजे बाईटमध्ये नाही, बाईटमध्ये चालणार नाही. तुम्ही आत्ता बाजूला या, लगेच म्हणून दाखवतो. त्यामुळे बीजेपीचे प्रवक्ते म्हणून आलात काय? सगळं नकली आहे. पण समजतोय कोण? या राज्यात सत्ता भाजप सेनेची म्हणजे हिंदुत्ववादी सरकार आहे. पण त्याच राज्यात बंदी असलेलं गोमांस घेऊन जाणारा मुसलमान निष्पाप असतो आणि त्याला चामटवणारे हिंदू तरुण अपराधी असतात. त्यांच्यावर मॉब लिंचिंग आणि जातीय विद्वेषाची कलमं लावायचा आग्रह करायला एक हिंदू आमदार, तो हिंदू आहे की नाही असा तो आमदार मुंब्र्याचा, पोलीस ठाण्यात येतो, शिवीगाळ करतो, नडतो भिडतो आणि जामिनावर सोडलेल्या त्या पोरांना पुन्हा पकडून
आत टाकायला लावतो जबरदस्ती. मी तर म्हणतो मुसलमानांनी त्यांच्या दाड्या कुरवाळणाऱ्या राजकीय पक्षांकडे कशाला आग्रह धरायचा की आम्हाला मुसलमान उमेदवार द्या. अहो एकटा हा जितुद्दीन अवलिया पुरेसा आहे की तुमच्यासाठी, तुमच्या अख्ख्या कौमसाठी. सेव गाझा, सेव मुंब्रा, सेव गोमांस खाणारे मुल्ले सगळ्यांना वाचव रे बाबा. जितेंद्र आव्हाड सगळ्यांनाच वाचव. त्यांचा तारणहार बन, पुन्हा पुन्हा मुंबऱ्यातून निवडून ये, अजून एखादा मुस्लिम बहुल मतदारसंघ तयार कर आणि आपल्या होतकरू मुलीसाठी आमदारकीची तजवीज कर. महाराष्ट्राला हिंदू संपवून टाकण्याचं पवित्र कार्य तडीसने एकदाचं. आणि आमचे राज्यकर्ते मात्र शंडासारखे या जितुद्दीनचे चाळे बघत बसतील. आमची हिंदू पोरं तुरुंगात सडत पडतील, त्यांचं करिअर उद्ध्वस्त होईल, घरदार बर्बाद होईल, देशोधडीला लागेल. जसं अनंत कर्मुसेच्या बाबतीत प्रयोग केला होता ना तुम्ही तसा. कारण काय तर एका गोमांस भक्षी मुसलमानाला वाचवायला धावून जाणारा मुसलमानी प्रवृत्तीचा एक आमदार महाराष्ट्रात आहे. पण धर्मासाठी अजाणतेपणी गुन्हे अंगावर घेणारा हिंदू पोरांना वाचवायला कुठलाच हिंदू वाघ पुढे येणार नाही. हे हिंदू वाघ हे जे आहेत ना, हे सगळे कागदावरचे आहेत. फार फार तर भाषणात सांगण्यापुरते की मी वाघ आहे. आता वाघ जंगलातून कधी शहरात आला होता की कोण कुठे गेलो होतं माहीत नाही आपल्याला. काही म्हणा, सत्ता कोणाची का असे ना, मुसलमान आज ज्या तोऱ्यात वागतायत त्यामागचा आत्मविश्वास कुठून येतोय तर तो जितेंद्र आव्हाडांसारख्या कट्टर मुस्लिमप्रेमी आमदारांच्या जीवावर येतो या. त्यामुळे मुसलमानांना येत्या विधानसभेला राजकीय प्रतिनिधित्व किती मिळेल हे मला माहीत नाही. पण जितेंद्र आव्हाडांसारखा त्यांचा सेव गाझावाला मसीहा त्यांच्यासोबत आहे तर मग त्यांना काय कमी आहे. कारण एकटा जितुद्दीन अवलिया हिंदूंच्या भगव्या लाटेला थोपवू शकतो, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आव्हाड हे एकटेच काफी आहेत बाकीच्यांना. मित्रो, 70चा उत्तरार्ध आणि 80च्या दशकाची सुरुवात होती. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या दमदार नेतृत्वाखाली सेना बाळसं धरत होती, शिवसेना. गल्लीबोळात शिवसेनेची पोरं राडे घालत होती. कोणी नडला की तो फुटला असंच वातावरण होतं. आणि त्यामुळे पोलीस दलाला काँग्रेसी नेत्यांनी कामाला लावलं होतं. राडेबाज शिवसैनिकांना उचला, सेनेच्या पोरांना अटक झाली की शाखाप्रमुख त्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचं त्यांना सोडवायला. टेबल जामीन. बऱ्याचदा स्थानिक शाखाप्रमुखच मेन आरोपी असायचा, त्यामुळे तोच लॉकअपमध्ये असायचा. मग काय करायचं? मग सेनेचे नेते यायचे, पोलीस ठाण्यात धडकायचे. प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, वामनराव माडिक. आजच्यासारखी तेव्हा शिवसेनेची ताकद नव्हती, पण हे नेते जबरदस्त अभ्यासू आणि बुलंद भाषणबाज होते. असा युक्तिवाद करायचे की पोलिसांना नामोहरम करून टाकायचे, पोरं बाहेर यायची आणि पुन्हा तेच राडे व्हायचे. संघटना वाढवणं, सामान्य जनतेत विश्वास निर्माण करणं, यासाठी दहशत या शब्दाचा सढळ असते वापर भारतीय लोकशाहीत केला जातो, यापुढेही केला जाईल. तेव्हा आव्हाडांसारखा नेता या दहशतीचं जर जे काही भांडवल करून एका धर्माचं लांगुलचालन करत असेल तर त्याला रोखायला हवं आहे आताच. आव्हाड जे करतात ते त्यांच्या वोट बँकेसाठी. नाहीतर धुळे एक्सप्रेसमध्ये घडलेल्या त्या घटनेचा यांच्याशी काय संबंध होता? पण काही घटनांमध्ये यांना संधी दिसते, ती संधी सोडतील ते आव्हाड कसले. पण आव्हाड अशा स्टंटबाजीमुळे डोक्यावर बसायला लागलेत, हे सरकारच्या लक्षात द्यायला हवं. नाहीतर मुसलमानांना एकटा आव्हाड पुरेसा न वाटणं आणि त्यांच्याकडून अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभे केले जाणं हे नेमकं कोणाच्या पथ्यावर पडू शकेल? मवियाच्या की महायुतीच्या? याचा तरी नीट अभ्यास करावा लागेल महायुतीवाल्यांना. महाविकास आघाडीलाही विधानसभेची वाट दिसते तशी आणि तेवढी सोपी नाही आहे. पण मविया पुढचे आव्हानं किंवा त्यांना त्रासदायक ठरणारे मुद्दे हे महायुतीच्या चाणक्यांना दिसतील का? त्यांना ते ओळखता येतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असो, राजकारण नको याच्यात. तुर्तास आव्हाडांनी आरेरावी करून त्या हिंदू तरुणांना गजाआड करायला लावलं. त्यांच्या सुटकेसाठी हिंदू संघटनांनी प्रयत्न करायला हवेत. गोमांस बंदी असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून ते गोमांस नेणं हा गुन्हा नाही आहे का? त्याला प्रतिबंध करणाऱ्यांवर अधिकची कलमं लावून त्यांना डांबणाऱ्या जितुद्दीनला कायदा एकाच बाजूचा कसा दिसतो, कसा समजतो? तसं असेल तर त्यालाही कायदा समजावून सांगायला हवा, दुसऱ्या बाजूचा कायदा. बघा पटतंय का? तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटू. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.